सामटोली टीम कडून सूरज पहिला बॉल. यस पहिला चेंडूवरती प्रहार प्रत्येकाला चढवण्याचा प्रयत्न केला होता, प्रयत्नाला यश मिळत नाही. पहिला चेंडू डॉट फेकला गोलंदाज सूरजनं. जबरदस्त कमबॅक. 43 धावा डिफेन्स करायच्या आहेत सामटोली टीमला. आणि कशा पद्धतीने ह्या धावा डिफेन्स केल्या जातील, कितून चेस केल्या जातील. स्पर्धेचा कडक नियम आपल्याला पाहायला मिळेल. नियमावली कंपल्सरी ड्रेसिंग आणि त्याचबरोबर कंपल्सरी चेसिंग हे नियम आपण पाहतोय स्पर्धेचे मैत्री चषकामध्ये. यस गुडल्या स्पॉटला चेंडू फेकला. बॅटन बॉल मध्ये संपर्क जुळत नाही. तालमेल व्हेरिएशन दाखवता येत नाही या फलंदाज समीरला. समीरकडे क्षमता आहे, समीरकडे ताकद आहे, समीरकडे नजाकत आहे, परंतु इथे नक्कीच सूरजकडे देखील चाणक्य गोलंदाजी आहे. कारण दोन चेंडू फेकले, दोन चेंडूवरती कुठल्या प्रकारचा प्रहार करता येत नाही या फलंदाजाला. म्हणजे ताकदवर गोलंदाजी करत असताना गोलंदाज सूरज आपण पाहतो. पहिल्या षटका मांडरटरी पॉवर प्ले आणि या P1च्या पहिल्या षटकामध्ये दोन चेंडू जबरदस्त फेकलेत. पुढील बॉल पडण्याचा सज्ज. समोर फलंदाज समीर ऑन स्ट्राईक. हा फटका कन्वर्ट केलाय पाठीमागच्या दिशेने आपण पाहतोय. लॉंग लेग क्षेत्रामध्ये चेंडू निघून चाललाय गोळीच्या वेगानं. धन धन करत सीमार्श पलीकडे फलंदाज समीरच्या बॅट न लाय. हा तिसऱ्या चेंडूवरती मोठा फटका 4 धावेसाठी. चौकार आलाय जरूर. चौकारने स्वतःचा आणि संघाचा आखाडा ओपन केलाय. श्री गणेश आपण पाहतोय 4 धावा त्या पुस्तकावरती. प्रदीपजी हिलम आमच्या समेत जोडले गेलेत. स्कोररची भूमिका आणि खऱ्या अर्थाने स्पर्धेचे मुख्य आयोजक आहेत. चमचमणाऱ्या ट्रॉफी आपण पाहतोय, अतिशय आकर्षक करणाऱ्या ट्रॉफ्या. आणि सिरीज साठी आपण पाहतोय यस सिरीज साठी सर्वोत्कृष्ट मालिकावीर साठी आपण पाहतोय स्पोर्ट्स सायकल. नक्कीच सर्वोत्कृष्ट फलंदाज साठी आपण पाहतोय उत्कृष्ट कूलर. म्हणजे आगळं वेगळं बक्षीस आपण पाहतो या मैत्री चषकामध्ये. हा चेंडू खूप उंचावर गेला होता. क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचेल तत्पूर्वी आपण पाहतो चेंडू जमिनीला दान झाला आणि अवधी होता खऱ्या अर्थानं फलंदाजाकडे 2 धावा जमा करण्याचा. ते 2 धावा जमा केल्यात. जबरदस्त रनिंग बिटवीन द विकेट. 2 आल्यात हे चेंडूवरती. संघ जाऊन पोहोचलाय 4 चेंडूच्या अखेरीस. टोटल 6 या कड्यावरती. 43 धावेचा पाठलाग करतोय खऱ्या अर्थानं डोणेवाडी संघ. आणि त्याचबरोबर हा 5वा चेंडू फेकला जातोय सूरजच्या माध्यमातून. सन्मान देण्याचा प्रयत्न, परंतु चेंडू हवेत. चेंडू खाली क्षेत्ररक्षक जज मात्र करता येत नाही. अजून एक चेंडू जमिनीला दान केला जातो. यस या चेंडूवरती आपण पाहतोय 2 धावा आल्यात. जबरदस्त फटकेबाजी. समीर खूप उशीर आपण पाहतोय गप्प बसला होता. 2 चेंडू मात्र कुठल्या प्रकारचे मात्र पेस करता आले नव्हते. आणि त्याचबरोबर प्रहार प्रत्येकाला चढवत असताना लागोपाठच्या 3 चेंडूवर एक चौकाराने 2-2 धावेचे फटके कन्वर्ट केलेत. टोटल धावसंख्या आपण पाहतोय 5 चेंडू झाले सांगता 8 धावा त्या पुस्तकावरती. आता अंतिम बॉल आपण पाहतो प्रगतीपथावर P1च्या पहिल्या षटकामधला. मारण्याचा प्रयत्न सफल झाले होते. अक्रॉस द लाईन चा फटका कन्वर्ट करण्याचा प्रयत्न होता. बॅटच्या रडार मध्ये चेंडू आला नाही. त्याचबरोबर डॉट चेंडूची सांगता आपण पाहतो. पंचांचा इशारा येतोय. जगदीश भोई यांचा इशारा येतोय. इट इज षटक क्रमांक पहिला होईल समाप्त. आणि पहिल्या षटकाच्या अखेरीस डोणेवाडी संघ जाऊन पोहोचलाय बिनगड्याच्या मोबदल्यानंतर टोटल 9 या धावसंख्येवरती. नऊ धावा. षटक क्रमांक पहिले झाले समाप्त. चांगलं षटक फेकलं, सफलता मिळाली नाही सूरजला, परंतु 38च्या दायऱ्यामध्ये जी गोलंदाजी केली ती मात्र लाजवाब आपण पाहिले. आता नवीन गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय चामडोली टीम कडून. संघाकडून खऱ्या अर्थानं दुसरं आणि वैयक्तिक पहिलं षटक असेल राजू गोलंदाजी मार्कवरती. पुढील बॉल पुन्हा सज्ज. गोलंदाज राजू षटकातील पहिला चेंडू फेकतोय. यश पूर्णपणे सफल झाला होता. परंतु इथे यश मिळते की काय. चेंडू अंतिम क्षणाला लॉंग शॉट प्रिझन मध्ये अडकवण्यात आलाय. पाठीमागची दिशा खूपच फास्ट आपण पाहतोय. चेंडू निसटला का सरळ सीमारेच्या पलीकडे जाईल, परंतु अंतिम क्षणाला मात्र क्षेत्ररक्षकाने चेंडू अडवला. तिथे मिळाल्यात अवघ्या
2 धावा आणि 2च्या मदतीने संघ पुढे सरकलाय. टोटल 11 या कड्यावरती. यस त्याचबरोबर सन्माननीय सुनील दादा भोई सावले फाटा यांचा इथे उपस्थिती पाहतो आणि खऱ्या अर्थानं मैत्री चषकाचे आयोजक आहेत त्यांचे परम मित्र यांची इथे उपस्थिती पाहतोय. विनंती असेल आपण या व्यासपीठावरती आपल्याला खास इन्व्हाइट केले जाते आपण या व्यासपीठावरती आणि खऱ्या अर्थानं आपण पाहतोय षटकारानं त्यांचं स्वागत केलं जातोय. फलंदाज समीरच्या बॅट मधून आलाय षटकार आणि षटकाराच्या मदतीने धावींवरती वेग पाहतोय. टोटल धावसंख्या जाऊन पोहोचली 17 या आकड्यावरती. जबरदस्त फटका आपण पाहतोय फायनल रिझल्ट मध्ये समीरच्या बॅटनं. राजूला आसमान दाखवला आहे दुसऱ्या चेंडूवरती. फलंदाज समीरनं अतिशय चांगला देखणा फटका होता. जबरदस्त फटकेबाजी. 43 धावेचा पाठलाग करायचा आहे डोनेवाडी टीमला आणि तो पाठलाग करत असताना आक्रमण चढवलंय. यावेळी मात्र शपथ झालाय. फुलटॉस चेंडू होता फटका कन्वर्ट केलाय पाठीमागच्या दिशेनं. आउटफील्ड फास्ट आहे चेंडू थांबेल की होईल फरार सीमारेषे पलीकडं आणि चेंडू झालाय खऱ्या अर्थानं सीमारेषे पलीकडे फरार 4 धाब्यांसाठी. बॅक टू बॅक दुसरा मोठा फटका फलंदाज समीरच्या बॅटनं. यस यस तिसऱ्या पंचांची मांग केली जाते. रिओस घेतलाय नो स्टार्टिंग. यस पंच यस टेक्निकल पंच जरूर त्या चेंडूची मात्र यस डिसिजन पेंडिंग आहे. डिजिटल पंच नक्कीच दर्शवलं जाईल त्यांच्या माध्यमातून. चेंडू जरूर सीमारेषा पलीकडे गेलाय. यस नो साठी रिव्ह्यू असेल पंचांच्या माध्यमातून. यस डिसिजन पेंडिंग. जसे तिसरे पंच आमच्यापर्यंत पोहोचवतील निर्णय या तिसऱ्या चेंडूचा लगेच मैदानाच्या आतमध्ये अनाउन्समेंट केली जाईल. नो साठी हा रिव्ह्यू आपण पाहतोय. टेक्निकल पंच जरूर आम्हाला दर्शवतील जातील. यस टेक्निकल पंचाच्या माध्यमातून या चेंडूला खऱ्या अर्थानं नो घोषित केलाय. यस अतिशय चांगले कार्य. केटीसी लाईव्हच्या माध्यमातून जबरदस्त चेंडू टिप्पणी केली जाते. नो चेंडू एक्स्ट्रा मिळेल. 22 धावा त्या पुस्तकावरती. राजू होते गोलंदाजी मार्क वरती. नो +4 धावा त्याने खर्च केला. टोटल 5 या चेंडूवरती. यावेळी पुन्हा एकदा सेटअपला चेंडू फटका कन्वर्ट केलाय नो मार्क्स लँडला. चेंडू निघून चाललाय सीमारेषा पलीकडं. फलंदाज समीरच्या बॅटनं अजून एक मोठा बिग हिट 6 धाब्यांसाठी षटकार. यस टोटल धावा त्या पुस्तकावरती 28 रन्स. 3 बोला 28 आणि अजून एक मोठा देखना फटका. फलंदाजाकडे पाहतोय समीर ऑन फायर पूर्णपणे सेट झालाय. चेंडू मात्र त्याला फुटबॉल सारखा दिसू लागलाय कारण की प्रत्येक चेंडूवरती मोठे बिग हिट समीरच्या बॅटने आपण पाहतोय शालाय षटकार आणि षटकाराच्या मदतीनं धाव फलक पुन्हा एकदा वेग घेतला धाव फलकानं आणि टोटल धावा त्या पुस्तकावरती आपण पाहतोय 34 धावा. जबरदस्त फटकेबाजी. यस 14 चेंडू आणि अजूनही 9 धावा संख्येची गरज. सामना पूर्णपणे खुला केलाय फलंदाज समीरनं आपलातून आणि लाजवाब फटकेबाजी.